नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहित सोनवणे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो. आज तुम्हाला दिसलं असेल मोहित नरेंद्र सोनवणे कोण आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, मी सुद्धा शिकत आहे, FYBSc स्टुडंट आहे. तरीसुद्धा तुम्हाला शिकवण्याची आवड असल्यामुळे मी तुम्हाला शिकवत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. आज आपण वळणार आहोत एका नवीन टॉपिककडे. त्याचं नाव आहे यूज एबल टू अँड अनेबल टू. बघा, एबल टू आणि अनेबल टू याचा वापर कुठे करायचा असतो हे आपल्याला आज शिकायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. यूज एबल टू अनेबल टू याचे 4 फॉर्म्युले. एक कॅनचा आहे, दुसरा कॅनॉटचा आहे, तिसरा कुडचा आहे, चौथा कुड नॉटचा आहे. आता हे 4ही फॉर्म्युले जर बघितले तर खूप सोपे आहे, लगेच जमतील असे सुद्धा आहे. तर स्टार्ट करूया. कॅनचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस एबल टू प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. दुसरा कॅनॉटचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस अनेबल टू प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. तिसरा कुडचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि लास्ट कुड नॉटचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस अनेबल टू प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. अगदी सोपे फॉर्म्युले, याचे यूज कसे करायचे हे आपण आता बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल्स बघू काही. आय कॅन कंप्लीट माय टार्गेट विदिन टाईम. मग याच्यामध्ये कॅन शब्द आलेला आहे. कॅन शब्दाच्या ऐवजी आपल्याला बदल काय करायचा आहे. सब्जेक्ट आय आहे तो लिहून टाकला. त्याच्यानंतर आयला काय लागतो ॲमिजारपैकी, तर ॲम लागतो, ॲम लिहिला. त्याच्यानंतर एबल टू याचा वापर केला, एबल टूचा वापर केला. आणि मग वर्ब वन, याच्यातला वर्ब वन आहे कंप्लीट, तर कंप्लीटचा वापर केला. आणि नंतर ऑब्जेक्ट आहे माय टार्गेट विदिन टाईम. अशा प्रकारे कॅन वगळून आपण त्या जागी ॲम, एबल टू, वर्ब वन, ऑब्जेक्ट असं आपण वाक्यप्रयोग केला आहे. तसंच पुढचा फॉर्म्युला आहे स्टुडंट कॅनॉट अटेंड द सेमिनार. कॅनॉट शब्द आलेला आहे, कॅनॉटसाठी यूज केला आहे आर एबल टू आणि वर्ब वन लिहिलं आहे. अगदी सोपा आहे, तिथून पाहून फॉर्म्युला आपण लिहिला आहे. तिसरा पीपल कुड सिलेक्ट द राईट कॅन्डिडेट. मग आता यामध्ये कुड शब्द आलेला आहे, कुड शब्द आला म्हणून वेअर एबल टू. आणि कुड नॉट हा खालच्या याला जर प्रश्न बघितला तर स्टुडंट इन आवर कॉलेज कुड नॉट रिप्रेझेंट द NCC परेड ॲट लास्ट इयर. तर कुड नॉट शब्द आल्यामुळे आपण त्याच्या जागी अनेबल टू रिप्रेझेंट द NCC परेड ॲट लास्ट इयर असा प्रयोग केला. आय कुड गेट द फर्स्ट क्लास ॲट लास्ट इयर. कुड शब्द पुन्हा आला, तर याच्या जागी वॉज एबल टू शब्द घेतला आणि वर्ब वन वापरला आणि वाक्य पूर्ण केलं. अशा प्रकारे आधी सोपे उदाहरण आहे. बघूया पुढच्या तासाला. तत्पूर्वी मोहित सोनवणे या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.